नांदेडच्या नायगाव तालुक्यातील टाकळ गावात शेतकऱ्यांना नैसर्गिकरित्या पिकवलेली तूर शेंगांनी लगडली आहे. केवळ सेंद्रिय खतं आणि औषधांचा वापर करून पिकवलेली तूर आता बहरलेली आहे. रासायनिक खतं आणि औषधांना फाटा देत शेतकऱ्यांना पिकवलेलं तुरीचं पीक सध्या आकर्षणाचं केंद्र बनलं आहे. पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात सततच्या वातावरण बदलाचा आणि पावसाचा ऊस पिकाला फटका बसलाय. ऊसाच्या पिकाला मोठ्या प्रमाणात तुरे निघाल्यानं वजन घटून उत्पादनामध्ये घट झाल्यानं त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. सांगलीच्या तासगावमधील सावर्डे गावात अज्ञातानं 1 एकर द्राक्षबाग पेटवली. या आगीत 1450 झाडं जळून खाक झाली आहेत. या दुर्घटनेमुळे शेतकऱ्याचं 20 लाखांचं नुकसान झालंय. पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात सततच्या वातावरण बदलाचा आणि पावसाचा ऊस पिकाला फटका बसलाय. ऊसाच्या पिकाला मोठ्या प्रमाणात तुरे निघाल्यामुळे वजन घटून उत्पन्नामध्ये घट झाल्यानं त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. पीक पाणी पॉवर्ड बाय ऊस पिकाच्या भरघोस वाढीसाठी नेचर केअर फर्टिलायझर्सचे खत ग्रीन हार्वेस्ट.